वैभव आणि धनंजय यांची बेडीत आल्यापासून मैत्री अजूनच घट्ट झालेली आहे आणि आता तर ते एकमेकांसोबत वेळ घालवताना देखील दिसतात। परंतु अंकिता आणि अभिजित या दोघांना याच्यावरती ऑब्जेक्शन आहे, त्यामुळे अभिजितला मी या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आणि अंकिताला देखील याबद्दल इकडे डीपी वैभवला सांगताना दिसतोय। चला तर बघूयात तो काय सांगतोय। तर इकडे डीपी सांगत असतो की मी अभिजितला बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की मी त्याच्यासोबत बसतो उठतो, म्हणून असं नाही की मी त्याच्यासोबत कुठली कॅप्टन्सी असेल, बेबी करन्सीचा टास्क असेल किंवा नॉमिनेशन असेल या गोष्टी डिस्कस करतो, उमेदवारीच्या कोणत्या गोष्टी डिस्कस करतो, तर असं काहीच नाहीये। मी फक्त त्याच्याशी बोलतो, आमची एक वेगळी मैत्री आहे आणि ती वेगळ्या झोनमधली आहे। अंकिता सुद्धा मला बोलता बोलता अशी म्हणाली की जसं अरबाजला वैभव जवळचा आहे, वैभवला अरबाज जवळचा आहे, तसं तुम्ही आता वैभव सोबत दिसताय, मग तुमचं काय? तर धनंजयने तिला सांगितलं की हे बघ, तुलना तर करू नको, जी जागा माझ्या मनात तुझ्याबद्दल आहे ती वैभवबद्दल सुद्धा आहे, पण माझ्या हृदयात तू ज्या जागी होतीस, ज्या जागी असणार आहे तिथेच तू आहेस, त्याच्या खाली फक्त वैभवची जागा असणार आहे, एवढंच। मला त्याच्या मैत्रीशी कोणताच प्रॉब्लेम नाही। आमची एक मैत्री आहे ती वेगळ्या लेवलची आहे, रिस्पेक्टफुल आहे आणि आम्हाला दोघांना एकमेकांचं बोलणं जे आहे ते शेअरिंग करायला आवडतं। त्यामुळे त्याचं जे नातं आहे अरबाजसोबत ते वेगळ्या लेवलचं आहे, माझं जे आहे ते वेगळ्या लेवलचं आहे। तर हा सपोर्टसाठी या गोष्टी केलेल्याच नाहीयेत असं वैभव सांगताना तो सांगतो की गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळेस आपण एकत्र व्यायामाला सुरुवात केली, कारण आपण अचानकच जवळ आलोत ना, त्यापासून आपली मैत्रीला जरा सुरुवात झाली। त्यावेळेस मला अंकिता बोललेली, पण मी अंकिताला सरळ सांगितलं आमच्या दोघांची तुलना होऊ शकत नाही, त्यामुळे टास्कच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतील तेवढ्याच गोष्टी आम्ही शेअर करतो, हे स्पष्टपणे डीपीने अभिजित आणि अंकिताला सांगितलेलं आहे। पण या दोघांना यांच्या मैत्रीचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला यांची मैत्री आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।